मला वाटतं चर्चेची सुरुवात एका अनुभवाने करूया, जो कदाचित आपल्यापैकी अनेकांना ओळखीचा वाटेल. कधी असं होतं का की बाहेरून सगळं अगदी व्यवस्थित दिसतंय, म्हणजे चांगली नोकरी, कुटुंब, मित्रमैत्रिणी सगळं आहे, पण आत कुठेतरी एक पोकळी, एक अस्वस्थता जाणवत राहते. मन सतत विचारांच्या गर्दीत हरवलेलं असतं आणि आपण शांततेसाठी बाहेरच्या जगात काहीतरी शोधत राहतो. अगदी. हा अनुभव खूप लोकांना येतो आणि याच गोंधळावर मात करण्यासाठी आज आपण जय शेट्टी यांच्या थिंक लाईक अ मॉन्क या पुस्तकावर आधारित श्रोत्यांचा सखोल अभ्यास करणार आहोत. हो, आणि या पुस्तकाचं नाव जरी साधूसारखा विचार करा असं असलं, तरी त्याचा उद्देश आपल्याला भगवी वस्त्र घालून हिमालयात पाठवणं नाहीये, की नाही? अजिबात नाही. तर एका साधूची विचार करण्याची पद्धत, त्यांची मानसिक स्पष्टता, ती आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनात कशी आणायची, मग ते नाती सांभाळताना असो, ऑफिसमध्ये असो. हो, हेच समजून घेणं हे आपलं आजचं ध्येय आहे. आणि तुम्ही जो मुद्दा मांडलात तो खूप महत्वाचा आहे. ही चर्चा म्हणजे पलायनवादाबद्दल नाहीये. उलटं साधूंची मानसिकता आपल्याला जीवनापासून दूर नाही नेत, तर जीवनाला अधिक खोलवर, अधिक अर्थपूर्णपणे कसं जगायचं हे शिकवते. बरोबर. म्हणजे आपल्यासमोर जे स्रोत आहेत, ते प्राचीन तत्वज्ञानाला आजच्या आधुनिक डिजिटल युगाशी जोडणारा एक व्यावहारिक पूल कसा बांधतात, हेच आपल्याला तपासायचं आहे. अगदी. ही केवळ तात्विक चर्चा नाहीये, तर यात एक ठोस कृती आराखडा आहे. चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया, आणि मला वाटतं सुरुवात लेखकापासूनच करायला हवी, कारण जय शेट्टी यांचा प्रवासच या पुस्तकाचा आत्मा आहे, की नाही? आज ते एक जगप्रसिद्ध लाईफ कोच लेखक आहेत, पण मला हे वाचून खरंच आश्चर्य वाटलं की लंडनमध्ये वाढलेला, एका यशस्वी करिअरच्या उंबरठ्यावर असलेला हा तरुण अचानक सगळं सोडून भारतात येतो आणि साधू बनण्याचा निर्णय घेतो. यामागे नक्की काय विचार असेल? ही पार्श्वभूमीच या पुस्तकाला इतकं प्रभावी बनवते. कारण शेट्टी कुठल्यातरी उच्च आध्यात्मिक पातळीवरून बोलत नाहीत. ते कॉलेजमध्ये असताना त्याच संघर्षातून जात होते, जो आजचे तरुण अनुभवतात. म्हणजे? भविष्याची चिंता, इतरांशी सतत होणारी तुलना. हो, आपण काय करतोय याबद्दलचा गोंधळ. अगदी. त्यांना वाटायचं की यश म्हणजे पैसा, प्रसिद्धी, ताकद, पण आतून ते आनंदी नव्हते. आणि मग त्यांच्या आयुष्यात तो निर्णायक क्षण आला. त्यांनी एका साधूचं भाषण ऐकलं, जे स्वतः एक IIT पदवीधर होते. हो, आणि त्यांनी कॉर्पोरेट जग सोडून साधूचा मार्ग निवडला होता. त्या भाषणाने शेट्टी इतके प्रभावित झाले की त्यांनी ठरवलं की आपल्यालाही हाच मार्ग शोधायचा आहे. त्यांनी कॉर्पोरेट नोकरीची ऑफर नाकारली, केस कापले आणि थेट भारतात एका आश्रमात दाखल झाले. तब्बल 3 वर्ष. हो, आणि आश्रमातलं जीवन म्हणजे काही सहल नव्हती. सकाळी 4 वाजता उठणं, थंड पाण्याने अंघोळ, तासनतास ध्यान. जमिनीवर झोपणं आणि भिक्षा मागून जेवण करणं. हो, अशी कठोर दिनचर्या होती. पण शेट्टी म्हणतात याच काळात ते खऱ्या अर्थाने जगायला शिकले. ते शिस्त, सेवा, कृतज्ञता आणि अलिप्तता यांसारखी मूल्य प्रत्यक्षात जगले. म्हणजे ही एक प्रकारची मानसिक जिम होती. अगदी बरोबर. आणि 3 वर्षांनी जेव्हा त्यांचे गुरु त्यांना म्हणाले की तू जे शिकलास ते जगात जाऊन इतरांना वाटण्याची वेळ आली आहे, तेव्हा या पुस्तकाचा जन्म झाला. त्यांना कळलं की प्रत्येकाला साधू बनण्याची गरज नाही, पण साधूची मानसिकता, मॉन्क माइंडसेट कोणीही अंगीकारू शकतं. बरोबर. आणि याच अनुभवातून काही मूळ तत्व समोर आले, जी खरं तर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याला लागू पडतात. त्यातलं पहिलं आणि माझ्या मते सर्वात महत्त्वाचं तत्व आहे, आपण आपल्या मनात काय भरतो याबद्दलचं. शेट्टी म्हणतात, जसं इनपुट तसं आउटपुट. हे ऐकायला खूप सोपं वाटतं, पण आजच्या जगात हेच तर सगळ्यात कठीण आहे. सकाळी डोळे उघडल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्यावर माहितीचा भडीमार होत असतो. ब्रेकिंग न्यूज, व्हॉट्सॲप फॉरवर्ड्स, सोशल मीडियावर लोकांचं परफेक्ट आयुष्य. हो, आणि यातलं बहुतेक सगळं नकारात्मक किंवा तुलना करायला लावणारं असतं. म्हणूनच शेट्टी एक सुंदर उपमा वापरतात. ते म्हणतात, आपलं मन एका बागेसारखं आहे. बागेसारखं? हो, आता विचार करा, जर तुम्ही तुमच्या बागेत रोज कचरा आणि तण टाकत राहिलात, तर तिथे सुंदर फुलं किंवा फळं कशी उगवतील? नाही उगवणार, अर्थातच. त्याचप्रमाणे जर आपण दिवसभर नकारात्मक बातम्या, वादविवाद आणि दुसऱ्यांच्या आयुष्याबद्दल असूया मनात भरत राहिलो, तर आतून शांतता आणि आनंद कसा मिळेल? म्हणजे ही आपली जबाबदारी आहे की आपल्या मनाच्या बागेत काय पेरायचं. पण हे करायचं कसं? त्यासाठी ते एक ऑडिट करायला सांगतात.
आपण दिवसभर काय पाहतो, काय ऐकतो आणि कोणासोबत वेळ घालवतो याचं परीक्षण करा. अच्छा. आश्रमात त्यांना सकाळी उठल्याबरोबर नकारात्मक चर्चा करण्याची परवानगी नव्हती. दिवसाची सुरुवात शांततेने व्हायची. आता आपल्या आयुष्यात हे कसं आणायचं? कसं? ते सांगतात की सकाळी उठून पहिलं सोशल मीडिया बघणं म्हणजे आपल्या बागेत उठल्या उठल्या तण टाकण्यासारखं आहे. बापरे, हे खरंय? त्याऐवजी काहीतरी चांगलं वाचा किंवा ऐका. जी सोशल मीडिया खाती तुम्हाला अस्वस्थ करतात त्यांना अनफॉलो करा. ही एक सक्रिय प्रक्रिया आहे. आणि मला वाटतं हेच दुसऱ्या तत्वाशी जोडलेलं आहे, भीती आणि अहंकार. आपण जेव्हा नकारात्मक इनपुट घेतो ते आपल्या मनाच्या भीतीला आणि अहंकाराला खटपाणी घालतं. लोक काय म्हणतील किंवा मी अयशस्वी झाले तर? या भीतीमागे काय असतं? यामागे असतो अहंकार. आणि शेट्टी अहंकाराची व्याख्या खूप वेगळ्या पद्धतीने करतात. ते म्हणतात अहंकार म्हणजे आपण स्वतःवर चढवलेला एक मुखवटा. मुखवटा. हो, मी एक यशस्वी व्यावसायिक आहे, मी एक आदर्श पालक आहे, माझ्याकडे इतरांपेक्षा जास्त ज्ञान आहे. ही सगळी आपली खोटी ओळख आहे. आणि जेव्हा या ओळखीला धक्का लागण्याचा धोका निर्माण होतो तेव्हा भीती वाटते. अच्छा. मी अयशस्वी झालो तर लोक मला कमी लेखतील. ही भीती आपल्या खऱ्या स्वरूपाबद्दल नसते तर त्या मुखवट्याबद्दल असते. अरे वा. म्हणजे भीती आणि अहंकार या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आणि या दोन्ही गोष्टींना खतपाणी मिळतं ते बाहेरील जगाकडून. आपण स्वतःला इतरांच्या नजरेतून पाहू लागतो. तुम्ही अगदी अचूक पकडले. भीती, अहंकार आणि उद्देशहीनता या सगळ्याचं मूळ एकाच ठिकाणी आहे. आपण स्वतःची किंमत बाहेरच्या जगाच्या मान्यतेवर ठरवतो. आणि म्हणूनच तिसरं तत्व खूप महत्वाचं ठरतं, आपला उद्देश किंवा धर्म शोधणे. धर्म. इथे धर्म म्हणजे रिलिजन नाही, बरोबर? नाही. संस्कृतमध्ये धर्माचा एक अर्थ आहे आपलं स्वाभाविक कर्तव्य किंवा आपला स्वभाव. पण आपला उद्देश शोधा हे ऐकायला खूप मोठं आणि अवघड वाटतं. अनेकांना वाटतं की त्यांना त्यांची पॅशन सापडत नाहीये. मग आपला धर्म कसा ओळखायचा? शेट्टी यासाठी एक सोपा मार्ग सांगतात. ते पैशांबद्दल किंवा पॅशनबद्दल विचारत नाहीत. ते विचारतात तुम्ही कोणासाठी काम करता, तुमच्या कामाचा कोणाला फायदा होतो. जेव्हा आपलं लक्ष मला काय मिळेल यावरून मी काय देऊ शकेन यावर जातं तेव्हा आपल्याला उद्देश सापडतो. यालाच ते सेवाभाव म्हणतात. म्हणजे स्वार्थाकडून सेवेकडे होणारा प्रवास. पण या सगळ्यासाठी प्रचंड मानसिक शक्ती आणि नियंत्रण लागेल. आणि इथेच चौथं तत्व येतं जे मला सुरुवातीला थोडं विरोधाभासी वाटलं होतं. शिस्त म्हणजे स्वातंत्र्य. हे कसं शक्य आहे? शिस्त म्हणजे तर बंधनं वाटतात. हे खरंच विरोधाभासी वाटतं. आज आपल्याला वाटतं की स्वातंत्र्य म्हणजे आपल्याला जे हवं ते जेव्हा हवं तेव्हा करण्याची मुभा. पण शेट्टी साधूंचं जीवनाचं उदाहरण देतात. त्यांची एक ठरलेली दिनचर्या असते. हो, उठण्याची वेळ, ध्यानाची वेळ. अगदी. वरवर पाहता हे बंधनकारक वाटेल. पण यामागील कल्पना अशी आहे की जेव्हा तुमच्या आयुष्यात एक संरचना असते तेव्हा तुमची मानसिक ऊर्जा छोट्या छोट्या निर्णयांमध्ये वाया जात नाही. म्हणजे आज काय करू, नाश्त्याला काय बनवू यासारख्या निर्णयांमधून मन मुक्त होतं. बरोबर. शिस्त आपलं मन छोट्या निर्णयांच्या गोंधळापासून स्वतंत्र करते, जेणेकरून आपण आपली ऊर्जा खऱ्या अर्थाने महत्वाच्या गोष्टींवर केंद्रित करू शकतो. हे पटण्यासारखं आहे. आणि हीच गोष्ट आपल्याला अलिप्ततेच्या तत्वाकडे घेऊन जाते. अलिप्तता म्हणजे अनास्था नव्हे किंवा भावना शून्य होणं नव्हे. मग काय? अलिप्तता म्हणजे प्रयत्नांवर पूर्ण लक्ष केंद्रित करणे, पण फळाच्या बाबतीत असलेली अति आसक्ती सोडून देणे. जसं भगवद्गीतेत सांगितलं आहे, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. तुम्ही जेव्हा एखाद्या शिस्तबद्ध प्रक्रियेचं पालन करता तेव्हा तुम्हाला निकालाची चिंता कमी वाटते. वाव. म्हणजे नकारात्मकता कमी करणे, अहंकाराचा मुखवटा ओळखणे, सेवेतून उद्देश शोधणे आणि शिस्तीतून स्वातंत्र्य मिळवणे, ही चारही तत्व एकमेकांशी इतकी जोडलेली आहेत हे आता स्पष्ट होतंय. पण हे सगळं ज्ञान प्रत्यक्षात कसं आणायचं? बरोबर. कारण केवळ तत्वज्ञान समजून उपयोग नाही, ते आचरणात आणता आलं पाहिजे. आणि म्हणूनच या पुस्तकाचं सौंदर्य त्याच्या व्यावहारिकतेत आहे. यात अनेक छोटी छोटी साधने दिली आहेत जी कोणीही लगेच सुरू करू शकतं. जसं की? सुरुवात करूया मॉर्निंग मॉन्क रुटीनने. यात 3 साध्या गोष्टी आहेत. पहिली, सकाळी उठल्याबरोबर फोनला हात लावू नका. हे आजच्या काळात जवळजवळ अशक्य वाटतं. पण का? विचार हा आहे की आपला दिवस प्रतिक्रियेने सुरू करायचा की इच्छेने. जेव्हा आपण सकाळी उठल्याबरोबर ईमेल, बातम्या किंवा सोशल मीडिया पाहतो तेव्हा आपण दुसऱ्यांच्या अजेंड्यावर प्रतिक्रिया देत असतो. आणि आपलं मन सकाळच्या शांत अवस्थेतून थेट गोंधळाच्या स्थितीत जातं.
या उलट शेट्टी म्हणतात की दिवसाचे पहिले काही क्षण स्वतःसाठी ठेवा. फोनला हात लावण्यापूर्वी फक्त 5 मिनिटं शांत बसा. आणि दुसरी गोष्ट आहे कृतज्ञता. रोज अशा 3 गोष्टी लिहिणे किंवा आठवणे ज्याबद्दल आपण कृतज्ञ आहोत. इतक्या लहान गोष्टीने खरंच फरक पडतो का? नक्कीच पडतो. कारण कृतज्ञता आपल्या मनाचा दृष्टिकोन माझ्याकडे काय नाही यावरून माझ्याकडे काय आहे यावर आणते. हे आपल्या मेंदूला सकारात्मक गोष्टी शोधण्यासाठी प्रशिक्षित करण्यासारखं आहे, की नाही? हो, खरंय. आणि तिसरी गोष्ट आहे दिवसासाठी एक छोटासा उद्देश निश्चित करणे. उदाहरणार्थ, आज मी एका व्यक्तीला मनापासून मदत करेन. संपूर्ण दिवसाला एक नवी दिशा देतात. हे खरंच करून बघण्यासारखं आहे. यानंतर आणखी एक इंटरेस्टिंग संकल्पना आहे, थॉट डिटॉक्स. विचारांचं शुद्धीकरण. म्हणजे काय नेमकं? म्हणजे आपल्या मनात येणाऱ्या नकारात्मक विचारांना लगेच खरं न मानणं. म्हणजे कसं? समजा तुमच्या मनात विचार आला की मी या कामासाठी योग्य नाही, मी हे करूच शकणार नाही. तर या विचारावर विश्वास ठेवण्याऐवजी त्याला एका साक्षीभावाने पाहायचा आणि प्रश्न विचारायचा. हे खरंच 100% खरं आहे का? अगदी. याचा काही पुरावा आहे का? भूतकाळात मी कधी असं अवघड काम पूर्ण केलं नाही का? म्हणजे आपल्याच विचारांची उलट तपासणी करायची. यामुळे विचार आणि त्यावरची भावनिक प्रतिक्रिया यांच्यामध्ये एक अंतर निर्माण होतं. अगदी बरोबर. यामुळे आपण भावनेच्या आहारी जाण्यापासून वाचतो. ध्येय नकारात्मक विचार पूर्णपणे थांबवणे नाही, कारण ते शक्य नाही. पण त्या विचारांना आपल्यावर राज्य करू न देणं हे शक्य आहे. आणि या सगळ्याला जोड आहे डिजिटल डिसिप्लिनची, ज्याबद्दल आपण आधी बोललो. सोशल मीडियासाठी ठराविक वेळ निश्चित करणे किंवा रात्री झोपण्यापूर्वी 1 तास फोनपासून दूर राहणे, हे खूप महत्वाचं आहे. हो, कारण हे डिजिटल दुनियाच आपल्या मनात सतत तण पेरत असते. जर आपण या सगळ्याला मोठ्या चित्रात पाहिलं तर या लहान लहान पण सातत्यपूर्ण कृतींमधूनच हळूहळू मॉन्क माइंडसेट तयार होतो. ही काही एक वेळची घटना नाहीये. नाही, हे बागेची निगा राखण्यासारखंच आहे. रोज थोडं तण काढणं, रोज थोडं पाणी घालणं, यातूनच आपलं आंतरिक जग सुंदर आणि सुदृढ बनतं. तर थिंक लाईक अ मॉन्क या पुस्तकावर आधारित स्रोतांमधून आपण जी चर्चा केली त्याचा थोडक्यात आढावा घेऊया. मला वाटतं सर्वात मोठा निष्कर्ष हा आहे की शांतता ही बाहेर नाहीये, ती एक आंतरिक स्थिती आहे. बरोबर. ती मिळवण्यासाठी आपल्याला जग बदलण्याची नाही तर स्वतःच्या आत पाहण्याची गरज आहे. आणि साधूची मानसिकता अंगीकारण्यासाठी आपल्याला आपलं घर, नोकरी किंवा नाती सोडून डोंगरावर जाण्याची अजिबात गरज नाही. ही मानसिकता स्पष्टता, करुणा आणि शिस्त यावर आधारित आहे. आणि ती आपल्या दैनंदिन जीवनात अगदी छोट्या छोट्या बदलांमधून जोपासता येते. सकाळच्या 10 मिनिटांच्या दिनचर्येपासून ते आपल्या विचारांची तपासणी करण्यापर्यंतची व्यावहारिक पावलं हे दाखवतात की हे गहन विचार अत्यंत व्यस्त आधुनिक जीवनातही सहजपणे समाविष्ट केले जाऊ शकतात. असं दिसतंय की मनावर नियंत्रण मिळवल्यास खरंच आयुष्य बदलू शकतं. हाच या सगळ्याचा गाभा आहे. निश्चितच. आणि या चर्चेतून एक महत्त्वाचा प्रश्न माझ्या मनात येतो. कोणता? आतापर्यंत आपण वैयक्तिक आंतरिक शांती आणि शिस्तीवर बोललो. पण विचार करा, जेव्हा एखादा संपूर्ण समाज किंवा एखादी संस्था, एखादी कंपनी ही सेवाभावी वृत्ती आणि फळापासून अलिप्तता हे तत्त्व स्वीकारू लागेल, तेव्हा आपल्या समाजातील यशाची व्याख्या कशी बदलेल? केवळ नफा आणि वाढ या पलीकडे जाऊन आपण कामाकडे आणि जीवनाकडे पाहू शकू का?